नमस्कार. TET+ सर्व सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, आपली येऊ घातलेली TET 21 जूनला होणार आहे. त्यासाठी आपण सामाजिक शास्त्र सिरीज आणि मानसशास्त्राची सिरीज चालू केलेली आहे. आता मानसशास्त्राची आपली 20 ते 25 लेक्चर्स होत आलेले आहेत. याच्यामध्ये मी एक 5-6 पुस्तकांचा रेफरन्स घेऊन त्याच्यातून जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्या यातून पूर्ण कन्सेप्ट क्लिअर कशा होतील याकडे माझा जास्त भर आहे. कारण मानसशास्त्रामध्ये कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपला अध्ययन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक चालू आहे. याच्यामध्ये आपण अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययन कसं घडतं किंवा अध्ययनाच्या संज्ञा बघितलं, त्याचं स्वरूप वैशिष्ट्ये बघितली. आता या आजच्या लेक्चरमध्ये आपण अध्ययनाच्या उपपत्त्या, जो TETसाठी एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. म्हणजे या उपपत्त्या तुम्हाला येत नसतील तर तुमचे 5 ते 6 मार्क गेले म्हणून समजायचं. आणि या अध्ययनाच्या उपपत्त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण या उपपत्तीमध्ये कुठेही आणि कसाही प्रश्न तयार होतो. तर बघा, आजची आपली अध्ययनाची पहिली उपपत्ती आहे. त्याच्यामध्ये आपण साहचर्यवादी बघणार आहोत. साहचर्यवादामध्ये कोणकोणत्या उपपत्त्या येतात तर बघा, साहचर्यवादामध्ये मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या कोणकोणत्या उपपत्त्या आहेत हे आपण बघणार आहे. बघा, साहचर्यवादामध्ये थॉर्नडाईक हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत, प्यावलाव आहेत आणि स्किनर आहेत. तुम्ही म्हणाल, मॅडम असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे का की साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञ कोणते आहेत अध्ययन उपपत्ती मांडणारे? तर हो, ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 2021च्या TETला असा प्रश्न आला होता की ज्ञानात्मक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ कोणते आहेत. त्यातनं डिवाईड करायचे होते आपल्याला. तर बघा, साहचर्यवादी जे मानसशास्त्र आहेत ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहेत थॉर्नडाईक, प्यावलाव आणि स्किनर. बघा, हे तुम्हाला मी रिपीट करत आहे कारण ज्यावेळी आपल्याला ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली किंवा आधुनिक उपपत्त्या कोणी मांडल्या किंवा साहचर्यवादी उपपत्त्या कोणी मांडल्या असा जर प्रश्न आला तर बघा, साहचर्यवादी तर लक्षात ठेवणं सोपं आहे. 3च आहेत, थॉर्नडाईक, प्यावलाव आणि स्किनर. हे 3 माहीत असतील आणि तुम्हाला जर ज्ञानात्मक उपपत्ती विचारले आणि हे जर 3 त्यात इन्क्लूड असतील तर तुम्ही 3 ऑप्शन त्यातून डिलीट करू शकता. म्हणजे प्रत्येक उपपत्तीतले शास्त्रज्ञ तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. परंतु सगळ्यात सोपं हे साहचर्यवादी उपपत्तीमधले शास्त्रज्ञ आहेत आणि त्याच बेसवर जास्त प्रश्न येतात, त्यांच्याच प्रयोगावर जास्त प्रश्न येतात. त्याच्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, आता इथं आपण वादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांचं हे बघणार आहोत. आपण त्यांनी कोणती उपपत्ती मांडली किंवा त्याच्यामध्ये त्या उपपत्तीची वैशिष्ट्ये काय, त्याच्यात कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला किंवा थॉर्नडाईक कोणत्या देशाचे आहेत, हे सर्व आपण इथं बघणार आहोत. बघा, थॉर्नडाईक आपण आता अध्ययन उपपत्ती म्हणजे आता अध्ययन म्हणजे काय बघितलं आपण. आता अध्ययन उपपत्ती म्हणजे काय नेमकं, तर अध्ययन उपपत्ती म्हणजे काय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. बघा, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर अध्ययन हे कशा पद्धतीनं घडतं, कोणत्या प्रक्रियेनं घडतं किंवा त्याच्यात काय कारणं असतात, कशा प्रकारे उद्दिष्ट आहे किंवा त्या उद्दिष्टाची पूर्ती कशा प्रकारे घडली जाऊ शकते, त्यासाठी कोणकोणते घटक आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले पाहिजेत किंवा त्याचा परस्पर संबंध किंवा एकमेकांशी सांगड कशी घातली पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण करण्यासाठी केल्या गेलेल्या हालचाली म्हणजे काय आहे, अध्ययन उपपत्ती आहे. अध्ययन उपपत्ती म्हणजे काय हे देखील तुम्हाला समजलं तर पुढचा टॉपिक तुम्हाला सोपं जाण्यामध्ये. आता अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न कशाही प्रकारे फिरवून विचारला जाऊ शकतो. तर हे देखील लक्षात ठेवा, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय. आता बघा, खूप जणांनी उपपत्त्या मांडल्या अध्ययनविषयक, परंतु थॉर्नडाईक यांची उपपत्ती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यावर प्रश्न येतो. बघा, साहचर्यवादी जे मी सांगितले तुम्हाला, साहचर्यवादी 3 आहेत. एक कोणते थॉर्नडाईक, दुसरे प्यावलाव आणि तिसरे स्किनर आहेत. तर बघा, याच्यामध्ये साहचर्यवादाचा जर उगम कशातून झाला असं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते तत्त्वज्ञानातून. बघा, सुरुवातीला पण आपण अभ्यासलं की मानसशास्त्र याचा उगमच तत्त्वज्ञानातून झाला. मानसशास्त्र हे पूर्वी तत्त्वज्ञानाची शाखा होतं, तत्त्वज्ञानामध्ये होतं ते, नंतर ते वेगळं केलं गेलं.
तर असंच थॉर्नडाईक, पेवलॉव आणि स्किनर यांचे हे जे साहचर्यवादामध्ये येतात, तर हे या साहचर्यवादाचा उगम कुठून झाला, तर या साहचर्यवादाचा उगम हा तत्त्वज्ञानातून झाला. आता हे जे साहचर्यवादी आहेत त्यांचा बॉन्डवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर त्यांचा SR बॉन्ड आहे. SR बॉन्ड, S म्हणजे स्टिम्युलस आणि R म्हणजे रिस्पॉन्स. स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. तर उद्दीपक आणि प्रतिसाद हा यांचा साहचर्यवादी उपपत्तींचा बॉन्ड आहे. तर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की SR बॉन्ड कशामध्ये येतो, तर तो साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतो. हे जे शास्त्रज्ञ आहेत थॉर्नडाईक, पेवलॉव आणि स्किनर, हे तिन्ही शास्त्रज्ञ SR बॉन्डवर खूप जोर देताना दिसतात, खूप भर त्याच्यावर त्यांचा दिसून येतो आपल्याला. तर बघा, एडवर्ड थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. अध्ययनविषयक त्यांनी सर्वप्रथम अध्ययनविषयक अगदी प्रमाणित उपपत्ती कोणी मांडली, तर ती थॉर्नडाईक यांनी मांडली. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अध्ययनविषयक प्रमाणित आणि सुरुवातीला अगदी करेक्ट अशी उपपत्ती कोणी मांडली, तर ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली, जे अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी आपली ही उपपत्ती जी होती, ती उपपत्ती कोणत्या पुस्तकातून मांडली, तर ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात त्यांनी काय केली, ही उपपत्ती मांडली. आता थॉर्नडाईक यांनी खूप साऱ्या प्राण्यांवरती प्रयोग केले बघा. कुत्रा असेल, मांजर असेल, मासे असतील, कोंबड्या असतील, इत्यादी प्राण्यांवर त्यांनी काय केले, खूप प्रयोग केले. आता परंतु त्यातला महत्त्वाचा प्रयोग आपल्यासाठी जर महत्त्वाचा मांडला, तर तो मांजरावरचा प्रयोग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच त्यांनी मानवेतर प्राणी आणि मानवी प्राणी याच्यामध्ये देखील काय साम्य आहे का, किंवा यांच्या अध्ययनात काही साम्य आहे का, किंवा काही बदल आहेत का, याचाही त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती, एडवर्ड थॉर्नडाईक यांची अशी धारणा होती की जर मानवेतर प्राणी आणि मानवी प्राणी यांच्यामध्ये मानवेतर प्राणी आणि मानवी प्राणी यांच्यामध्ये जे निष्कर्ष आहेत किंवा जे साम्य आहे, त्याच्यावर देखील त्यांनी काही सांगितलं की मानवी प्राण्यांचेच निष्कर्ष हे मानवेतर प्राण्यांना देखील लागू पडतात, असं त्यांचं मत होतं किंवा त्यांची धारणा होती. साहचर्यवादी उद्दीपक आणि प्रतिसाद, मी तुम्हाला सांगितलं की साहचर्यवादी जे होते थॉर्नडाईक, पेवलॉव, स्किनर, हे जे होते ते उद्दीपक आणि प्रतिसादावर भर देत होते किंवा त्याच्यावर त्यांचं काय होतं, संबंधावर त्यांचा गाढा अभ्यास होता किंवा त्यांचं दृढीकरण कसं केलं जाऊ शकतं यावर देखील त्यांचा जास्त अभ्यास होता आणि भर होता. उद्दीपक व प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. म्हणजे जर स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स SR बॉन्डमध्ये जर व्यवस्थित सहसंबंध प्रस्थापित झाला, तर ते चांगलं अध्ययन घडू शकतं, असं थॉर्नडाईक यांचं मत होतं. म्हणजे जो उद्दीपक आहे, स्टिम्युलस आहे आणि प्रतिसाद आहे, या दोघांमध्ये जर व्यवस्थित साहचर्य निर्माण झालं, व्यवस्थित कोऑर्डिनेशन निर्माण झालं, सहसंबंध व्यवस्थित प्रस्थापित झाला, तर हे अध्ययन अगदी योग्यरित्या घडतं, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून बघा, त्यांच्या उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहसंबंध उपपत्ती कोणी मांडली, तर सहसंबंध उपपत्ती ही एडवर्ड थॉर्नडाईक, जे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते, यांनी मांडली. आता बघा, त्यांनी मांजरावर प्रयोग केला. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी हे सगळं समजून सांगण्यासाठी त्यांनी मांजरावर प्रयोग केला. मग याच्यामध्ये ते काय म्हणतात की प्राणी हा काय आहे, चुकत शिकतो, सतत धडपड करत असतो, ध्येयापर्यंतची वाटचाल पूर्ण करण्यासाठी त्याची सतत धडपड चालू असते. जे उद्दिष्ट गाठायचे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सतत धडपड त्याची चालू असते. त्याच्यानंतर बघा, तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी या उपपत्तीतून असं सांगितलं की माणूस जर त्याच वाटचालीवर चालत राहिला, त्याच ध्येयाच्या दिशेने चालू राहिला, तेच उद्दिष्ट कंप्लीट करण्यासाठी चालत राहिला, तर त्याला तो मार्ग एक दिवस नक्कीच भेटतो. मग तो चुकत शिकेल, वारंवार त्याच हालचाली होतील, मग त्या हालचालींमध्ये कमी होत मग योग्य त्या हालचाली घडतील आणि ते उद्दिष्ट घडेल, असं एडवर्ड थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे. एडवर्ड थॉर्नडाईक असं देखील म्हणतात, हे यश पुष्कळदा चुकूनच भेटलेलं असतं. म्हणजे ज्यावेळी आपण प्रयत्न करत असतो वारंवार, त्यावेळी ते यश आपल्याला चुकूनच भेटतं, असं देखील एडवर्ड थॉर्नडाईक म्हणतात. समजा एखादा व्यक्ती जर सायकल शिकत आहे, तर तो बघा सुरुवातीला पडेल किंवा त्याला पायंडल मारता येणार नाही किंवा त्याला बसताच येणार नाही
तो भरपूर वेळा त्याचा पायच खाली सरकेल, अशा भरपूर गोष्टी होत असतात. परंतु 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी त्याच्या ज्या खूप अशा हालचाली होत होत्या त्या हालचाली आपोआप कमी होतील आणि तो काय होईल, त्याच्यातल्या हालचाली किंवा ज्या चुका होत्या त्या चुका कमी होत होत तो काय करेल, तो त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या चुकांचं काय करेल, तो प्रमाण कमी करील. तर हे आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांची उपपत्ती. एडवर्ड थॉर्नडाईक हे काय हे सगळं दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं तर एका भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला. म्हणजे हे जे माणूस चुकत चुकत शिकतो किंवा ते चुकताना वारंवार वेगवेगळ्या हालचाली करत असतो, मग त्या हालचाली चुका कमी करतो, ज्या जास्तीच्या हालचाली त्या कमी करतो, हे सगळं दर्शवण्यासाठी एडवर्ड थॉर्नडाईक यांनी भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला. मग तो कसा, तर बघा, भुकेलेल्या मांजराला त्यांनी काय केलं, एका कूटपेटिकेमध्ये बंद करून टाकलं. आता कूटपेटिकेमध्ये बंद केल्यानंतर त्या पेटिकेमध्ये एक दोरी सोडलेली होती आणि कूटपेटिकेच्या बाहेर एका बशीमध्ये मासे ठेवलेले होते. आता त्या मांजराला असं मांजराचा आवडता पदार्थ असतो मासे. तर बघा, कोणतंही मांजर जर आत डाललं, त्या कूटपेटिकेमध्ये टाकलं, तर ते मांजर ते मासे मिळवण्याचा प्रयत्न करेल. आता मासे मिळवण्याचा प्रयत्न करील, पण ते तर दार लावलेलं होतं कूटपेटिकेचं. मग ते काय करायला लागलं, त्या कूटपेटिकेच्या बाजूंवरती पंजा मारायला लागलं, धडपड करायला लागलं. या सर्व गोष्टी घडत असताना त्याचा चुकूनच पाय त्या दोरीवरती अडकतो आणि ती दोरी खसकली जाते किंवा दोरी निसटली जाते. तर जशी ती दोरी निघते किंवा जशी ती दोरी ओढली जाते तसा त्या कूटपेटिकेचा दरवाजा उघडला जातो. आणि आता इथं अध्ययन घडलं का मांजराचं? एडवर्ड थॉर्नडाईक म्हणतात इथं मांजराचं अध्ययन अजिबातच घडलेलं नाहीये. इथं फक्त त्याच्या चुकाच होतात आहे आणि त्या चुकातून काय म्हणतो आपण त्याला, अगदी असंच चुकूनच यश त्याला मिळालं. एडवर्ड थॉर्नडाईक म्हणतात इथं मांजराचं अध्ययन घडलं नाही, हे फक्त त्यानं धडपड करत हे त्याचं अध्ययन झालं. पण ते अध्ययन योग्य आहे का? नाही. इथं त्याचं चांगलं अध्ययन घडलेलं नाही, हे सगळं चुकांतून घडलेली गोष्ट आहे ही, असं एडवर्ड थॉर्नडाईक म्हणतात. मग हा प्रयोग जेव्हा वारंवार त्या मांजरावरती केला, तेव्हा एडवर्ड थॉर्नडाईक यांना असं आढळून आलं की बघा, जर मांजराला कूटपेटिकेत डांबून ठेवलं तर एक दिवस असा आला की त्या मांजराने पटकन डांबून ठेवल्या त्या कूटपेटिकेत असणारी दोरी ओढली, दरवाजा उघडला आणि मांजराला मासे मिळाले. म्हणजे बघा, एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं असेल तर ती एखादी गोष्ट आहे, किंवा समजा एखादा विद्यार्थी MPSC करत असेल तर तो MPSC करत असताना त्याचे 2 वर्ष तर तो बाकीच्या गोष्टी शिकण्यामध्येच, की कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, किंवा इतर गोष्टींवर आपण डिस्ट्रॅक्शन आपलं कसं थांबवलं पाहिजे, या गोष्टींमध्ये हे शिकण्यामध्ये त्याचे काही वर्ष निघून जातात. आणि मग त्यातून तो शोधनात्मक हालचाली आणि त्यातून प्रयत्नांतून तो यश संपादन करतो. त्याचं उद्दिष्ट फिक्स होतं आणि त्या उद्दिष्टापर्यंत कसं पोचायचं, कोणत्या चुका टाळायचं, याचं नॉलेज ज्यावेळी त्याला येतं त्यावेळी तो MPSC क्लिअर करतो. मग तसंच इथं मांजराच्या प्रयोगामध्ये देखील थॉर्नडाईक यांनी तसंच सांगितलं की बघा, मांजरानं सुरुवातीला खूप चुका केल्या, नंतर वारंवार हे सगळं तो टाळत गेलं, ते मांजर टाळत गेलं आणि त्याला असं क्लिक झालं की ही दोरी ओढली की काय होत आहे, या कूटपेटिकेचा दरवाजा उघडत आहे. आणि इथं खरं मांजराचं अध्ययन घडलं की त्याला अगदी आकलनानं समजलं, आकलन झालं त्याला त्या गोष्टीचं की ही दोरी ओढली. हे कशामुळं घडलं तर त्या वारंवार हालचाली केल्यामुळं त्याच्या चुकीच्या हालचाली कमी झाल्या आणि योग्य ती हालचाल घडली. आणि ती हालचाल कशी करायची आणि हे त्याला कशातून कळालं तर ह्या वारंवार हालचाली आणि होणाऱ्या चुकांमधून आणि प्रयत्न पुन्हा केल्यामुळे. तर बघा, हे आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांचं अध्ययनाची उपपत्ती, प्रयत्नप्रमाद उपपत्ती असं म्हणतात. आणि स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जेव्हा साहचर्य स्थापन होतं, सहसंबंध प्रस्थापित होतो, त्यावेळी ती सहसंबंध उपपत्ती देखील म्हणवली जाते. ह्या 2 उपपत्त्या तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो किंवा असं देखील विचारलं जातं एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला किंवा ते कोणत्या देशाचे होते,
कोणत्या उपपत्त्या त्यांच्या अध्ययनविषयक आहेत, किंवा सर्वप्रथम कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनांवर अभ्यास केला, या सर्व गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. आता बघा, याच्यामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे की एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे काय होतं, पूर्वीच्या प्रयत्नांमध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या काय होत असतात, कमी होत असतात आणि नेमका मार्ग आपल्याला सापडत असतो. हे याच्यातून पुढे येतं. तर बघा, या पद्धतीमध्ये 4 टप्पे आहेत. आता पहिला टप्पा आहे उद्दिष्ट किंवा हेतू, म्हणजे त्या मांजराचा उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट होता, त्याला ते मासे मिळवायचेच होते, हे झालं उद्दिष्ट किंवा हेतू. दुसरं आहे उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होणं. मग आता मांजराने केल्या शोधनात्मक हालचाली, धडपड केली, भिंती होत्या, कुटपेटिकेच्या बाजूंवरती पाय आपटले, खूप वेळ इकडं तिकडं फिरलं असेल, वर पंजा मारला असेल, खाली पंजा या सगळ्या शोधनात्मक हालचाली त्याच्या चालू होत्या. कशासाठी? तर मासे मिळवण्यासाठी. आता योगायोगाने यश मिळालं. बघा, तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं, त्याचं अध्ययन झालं सुरुवातीचं, जे धडपडीतून झालं ते काही यश अध्ययन नव्हतं, ते योगायोगाने त्याला यश मिळालं. ते अध्ययन म्हणवलं जात नाही. योगायोगाने यश मिळवणं ही तिसरा काय आहे, टप्पा आहे. चौथा आहे चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होणे. आणि मांजराचा हेतू साध्य झाला, वारंवार हालचाली किंवा चुकांचे प्रमाण कमी कमी होत 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 त्या काय झालं, त्याला मासे मिळाले, म्हणजे त्याला काय झालं, त्याचा हेतू संपन्न झाला, हेतू साध्य झाला. आता पुढे बघा आहेत, आता कोणकोणते 4 टप्पे आपण बघितले. तर पहिली आहे बघा, उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असला पाहिजे, शोधनात्मक हालचाली असतील, त्याच्यानंतर योगायोगाने यश मिळतं, आणि चौथं जे आहे त्याचा हेतू साध्य होतो. आता याच्या बघा, कोणत्याही गोष्टीला अपवाद हा तर असतोच. मग या उपपत्तीमध्ये अपवाद किंवा थोडक्यात मर्यादा काय आहेत, तर हे देखील पाहणं. कारण या मर्यादावरती तुम्हाला अगदी 4 ऑप्शन टाकले जातात आणि यातली कोणती मर्यादा नाही असं देखील विचारलं जातं, किंवा कोणती मर्यादा आहे असं देखील विचारलं जातं. आता मग मर्यादा कोणत्या आहेत बघा, ही जी याच्यामध्ये जी प्रगती होते ती अगदी सावकाश होते. सावकाश म्हणजे वारंवार धडपडत असतं मांजरसुद्धा बघा, धडपडीतून त्याला मग ते यश संभवतं. तर प्रगती ही अगदी सावकाश होत असते, आणि मग त्याच्यामुळं काय होतं, खूप वेळ खर्च होतो याच्यामध्ये, म्हणजे वेळ खाऊ पद्धत आहे ही त्याची मर्यादा आहे. पुढं पुष्कळ वेळा काय होतं, तर योगायोगानंच यश मिळतं. म्हणजे पुष्कळ वेळा त्या मांजराला योगायोगानं यश मिळालं, पण ज्यावेळी खरं यश मिळालं त्यावेळी त्याचं खरं अध्ययन घडलं. म्हणजे याची मर्यादा काय आहे दुसरी, तर पुष्कळदा त्याला योगायोगानं यश मिळतं. अनावश्यक हालचालींमुळे काय होतं, तर खूप श्रम होतं, खूप धडपड किंवा खूप कष्ट होतं त्या म्हणजे आपण जरी एखादं कार्य करत असलं तरी आपण व्यवस्थित किंवा चुका टाळून जर कार्य केलं नाही तर आपलं काय होतं, श्रम फुकट जातं आणि खूप श्रम होतं. हे एक या उपपत्तीची मर्यादा आहे. पुढचं आहे बघा, आपली शक्ती देखील खर्च होते. वेळेसोबतच आपली शक्ती देखील याच्यामध्ये खूप खर्च होतं, असं एडवर्ड थॉर्नडाईक यांचं काय आहे मत आहे, किंवा या उपपत्तीची मर्यादा आहे ही, की खूप वेळ खर्च होतो, खूप शक्ती खर्च होते, खूप श्रम वाया जातं. आणि 5वं आहे बघा, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री देता येत नाही. आणि या वाक्यावरती 100% प्रश्न येतो बघा. उपयोजनात्मक डिरेक्टली पडेल प्रश्न तुम्हाला, परंतु या वाक्यावरती हे जे 5वी मर्यादा आहे, या 5व्या मर्यादेवरती तुम्हाला प्रश्न येतोच डिरेक्टली. CTTला तर याच्यावरती डिरेक्टली प्रश्न विचारला होता की जी अध्ययनाची उपपत्ती आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली प्रयत्न प्रमाण, त्याच्यामध्ये जर संपादित कौशल्य त्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये ही केली, आत्मसात केली, तर ती दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोगी पडतीलच असं नाही. आणि हे बरोबर आहे. आता समजा मांजराला कूटपेटिकेमध्ये डांबून ठेवलं, त्याला समजलं की इथं दोरी ओढलं की दरवाजा उघडतोय आणि मासा मिळतोय, परंतु हीच क्रिया दुसऱ्या परिस्थितीमध्ये केली किंवा दुसऱ्या कूटपेटिकेमध्ये केली, आणि ही जी दोरी ओढण्याची जी प्रक्रिया आहे तिथं त्यांनी ठेवलीच नाही, तर ते मांजराला समजणार नाही. मग त्याच्या पुन्हा शोधनात्मक हालचाली, पुन्हा चुका होणार, पुन्हा त्या चुका टाळल्या जाणार, याच्यामध्ये पुन्हा ती सगळी प्रक्रिया चालू होणार. म्हणून याची मर्यादा आहे की संपादित केलेली कौशल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये संक्रमित होतीलच असं नाही. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम काय आहेत, हे अध्ययनविषयक नियम 3च आहेत, परंतु ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
बघा, थॉर्नडाईक यांनी ही जी उपपत्ती मांडली, या उपपत्तीच्या आधारे 3 नियम सांगितले अध्ययनाचे. कोणते? सज्जतेचा किंवा तयारीचा नियम एक आहे, त्याच्यानंतर पुनरावृत्तीचा नियम आहे आणि तिसरा आहे परिणामाचा नियम आहे. तिसरा कोणता आहे? परिणामाचा नियम. आता हे तुम्हाला अगदीच थोडक्यात मी सांगते बघा. तयारीचा नियम. आता तयारीच्या नियमामध्ये काय सांगितलं एडवर्ड थॉर्नडाईक यांनी? तर याच्यामध्ये वातावरण निर्मिती आणि पूर्वज्ञानावर भर असतो. तयारीच्या नियमामध्ये काय सांगितलं त्यांनी? वातावरण निर्मिती कशी दिली पाहिजे सुरुवातीला तयारी करत असताना, किंवा पूर्वज्ञानाची सांगड जे चालू ज्ञान आहे त्याच्यासोबत कशी घातली गेली पाहिजे, या गोष्टीवर त्यांनी काय केलं, याच्यामध्ये भर दिला. दुसरा आहे बघा सरावाचा नियम. सराव म्हणजे काय? पुनरावृत्ती करणं, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं, रोट लर्निंग करणं, या सर्व गोष्टी याच्यामध्ये काय येतात? सरावाच्या नियमामध्ये येतात. म्हणजे म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. हे 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 जे कोट आहे ते याच्यामध्ये काय होतं? अगदी व्यवस्थित बसतं सरावाच्या नियमामध्ये. पुढचा आहे बघा परिणामाचा नियम. आता बघा, शिक्षा आणि शाबासकीचा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम इथं होत असतो. परिणाम म्हणजे बघा, शिक्षकांनी जर शिक्षा केली विद्यार्थ्याला काही येत नाही म्हणून, तर त्याचा परिणाम कसा होईल? प्रतिकूल होईल किंवा अनुकूल होईल? किंवा शाबासकी दिली तर त्याचा परिणाम कसा होईल? याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न, प्रमाद आणि सहसंबंध उपपत्तीच्या आधारावर 3 नियम मांडले. एक तयारीचा नियम म्हणजे सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. हे नियम तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण एडवर्ड थॉर्नडाईक यांची उपपत्ती बघितली, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ही तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. याच्या बाहेर उपपत्तीमध्ये एकही प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी माझी आहे, कारण मी स्वतः TET दिलेले आहेत आणि या माझ्या नोट्स ज्या आहेत त्या अगदी मी सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी एकत्रीकरण केलेलं आहे. खूप 6-7 पुस्तकांचा रेफरन्स घेत असते मी या नोट्स बनवत असताना किंवा हे तुम्हाला सांगत असताना. त्याच्यामुळं लेक्चर व्यवस्थित करत जा. मानसशास्त्राची तुमची कोणतीही कन्सेप्ट मी ठेवणार नाही. सर्व टॉपिक जे आहेत मानसशास्त्राचे आपण 21 जूनच्या आत कंप्लीट करणार आहोत. त्याचप्रमाणे आपली सामाजिक शास्त्राची सिरीज देखील चालू आहे. भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करायला देखील विसरू नका आणि स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करा, कारण सर्व गोष्टी आपल्याकडून हिरावून घेतल्या जाऊ शकतात, परंतु आपलं ज्ञान हे आपल्याकडून कधीच आणि कोणत्याही परिस्थितीत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. धन्यवाद.